मंडळी, आज आहे मंगळवार आणि आपल्या लाडका बाप्पाचा वार. तर आपण बाप्पासाठी मस्त असे आंब्याचे मोदक करणार आहोत. आंब्याचा सीजन आहे तर आंब्याचे मोदक बनवणं खूप छान लागतात खाण्यासाठी. तर आपण मस्त असा आमरस बनवून घेतला आणि कढईमध्ये पाणी तापत ठेवलं आपण पीठ वाफवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये 1 चमचभर तूप टाकलं आणि थोडंसं आमरस पण ॲड करून घेतला, कारण आपण आंब्याचे बनवणार आहोत मोदक, तर आमरस तर लागणारच. तर आमरस थोडंसं टाकून घेतलं. बघा, आता आपण 3 ते 4 चमचे गरम पाण्यामध्ये आमरस ॲड करून घेतला. तो मस्त असं ढवळून घ्यायचा पाण्यामध्ये, मस्त असं मिक्स होईपर्यंत. आणि मग चवीनुसार नॉर्मली थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मग आपलं तांदळाचं पीठ घ्यायचं ॲड करून. तर बघा, मस्त असं ते पण मिक्स होईपर्यंत ढवळून घ्यायचं. आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचं पीठ लागतं. तर आता बघा, इथे आपण सारण तयार करून घेतो आहे. तर त्याच्यासाठी मस्त असे ड्रायफ्रूट्स, किसलेला खोबरा आणि बारीक केलेलं गूळ ॲड करून घ्यायचं. तर आपलं सारण पण आता मस्त असं रेडी होईल. तर त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे आमरस ॲड करून घेतला. तर बघा, आता इथे सारण आणि आपलं तांदळाचं पीठ तयार झालं आहे. तर आता आपण मस्त असे करंजी आणि मोदक बनवून घेऊया. तर मम्मीने इथे बघा करंजीसाठी हे तयार केलं आहे. तर त्याच्यामध्ये ॲड करून मस्त अशी करंजी बनवून घेईल मम्मी. आमच्या इथे ह्याला शेंगा बोलतात गावाला, कोकणामध्ये. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. तर बहिणीने बघा इथे मोदक पण बनवून घेतलेला आहे. तर मम्मी बघा मस्त अशी करंजी बनवून घेतली आहे ही बघा. आणि मोदक पण आपला मस्त असा तयार झाला आहे. तर आपण सगळं असं आता आपण वाफवून घेऊया. तर वाफवण्यासाठी गरम पाणी करण्यासाठी ठेवला होता आधीच. तर बघा, आता पप्पा ठेवत आहेत. तर आपले हे बघा मोदक पण वाफवून झालेले आहेत चांगले असे. तर आता मस्त असे मोदक आपण बाप्पासाठी तयार केले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरिंग करायला विसरू